हॉल तिकीट नाही मग परीक्षा द्यायची तरी कशी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय। हॉल तिकीट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडलाय। छत्रपती संभाजीनगरच्या साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये राडा झालाय। परीक्षा फी भरूनही परीक्षेपासून वंचित राहण्याची विद्यार्थ्यांनी भीती व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील जवळपास 200 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट मिळालं नसल्यानं कॉलेजसमोर विद्यार्थी ठिय्या मांडलेत। परीक्षा फी भरूनही परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती आहे। हॉल तिकीट मिळालं नसल्यानं काल या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली। यावेळी तुमच्या कॉलेजनं परीक्षा शुल्कच भरलं नसल्यानं हॉल तिकीट मिळालं नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आपण पाहतोय विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच मिळालं नाही, त्यामुळे परीक्षा कशी द्यायची यासाठी या विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडलाय। काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधील MRDC मध्ये साई कॉलेज आणि रिसर्च सेंटर जे आहे या ठिकाणचे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी जी आहे, हॉल तिकीटची फी त्यांनी भरली होती। मात्र विद्यापीठापर्यंत या मॅनेजमेंटने या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटची परीक्षा फी जी आहे ती भरली नसल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आले नाही। त्यामुळे आज जर पाहिलं तर दुपारी 12 वाजता यातील 210 विद्यार्थ्यांचा पेपर आहे। मात्र त्या विद्यार्थ्यांना आता हॉल तिकीटच नाही तर परीक्षा द्यायची कसा असा प्रश्न जो आहे तो यांच्यासमोर उपस्थित झाला होता। काल सायंकाळपर्यंत या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मॅनेजमेंटशी संपर्क देखील साधला। मात्र मॅनेजमेंटना पैसे घेऊन संपूर्ण फोन आणि कॉलेज बंद ठेवल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला होता। त्यामुळे या विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये धाव घेऊन या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली। त्यावेळी कॉलेजने हे संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क जे आहे ते विद्यापीठात भरलं नसल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला। त्यामुळे मॅनेजमेंटच्या चुकीमुळे आता 210 विद्यार्थ्यांच्या भवितव्य जे आहे ते आता नरमे होण्याची शक्यता आहे। कारण आज जर पाहिलं तर 12 वाजता या विद्यार्थ्यांचा पेपर आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर MBA चे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर मेडिकलचे काही विद्यार्थी आहेत आणि या संपूर्ण विद्यार्थ्यांचे पेपर जे आहे ते आजपासून सुरुवात झालेली आहे। मात्र आता हॉल तिकीट त्यांच्या हाती नाही, त्यांची परीक्षा फी देखील भरली गेली नसल्याचं समोर आलेलं आहे। मात्र या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आपल्या कॉलेजमध्ये जी आहे ती परीक्षा फी देखील भरली होती, परंतु आता त्या शिक्षकांनी ही फी भरली नसल्यामुळे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत आता संकटात सापडताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्याचे परीक्षा देता येणार नाही, त्यामुळे आता विद्यार्थ्याचं शैक्षणिक जे आहे ते मोठं नुकसान यामध्ये होणार आहे। त्यामुळे आता जे विद्यार्थी आहेत प्रशासनाकडून नेमकं काय उत्तर येतं याकडेही आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।